ऐसे मुक्त मन कोठेही प्रवेशे, अनादि अनंता सहजची स्पर्शे, ऐशा स्पर्शनात अनादि अनंत, न मन बने स्वयेची अनंत. एकदा का मनाचं अमन झालं की हे अमन झालेलं मन जगामध्ये कुठेही प्रवेश करू शकते, कशालाही स्पर्श करू शकते. नव्हे अनादि अनंत सुद्धा अशा अमनी माणसाच्या कवेमध्ये म्हणजे मिठीमध्ये येऊ शकते. अनादि अनंत ब्रह्म सुद्धा अशा अमन साधूच्या मिठीमध्ये येऊ शकते. ऐशा अनंती सदा मुक्ती आहे, मुक्तीचा निर्झर सदा झरत आहे. मुक्तीचे हे जल सर्वा कारणे, नाऊनी प्राशुनी सदा मुक्त असणे. तेव्हा मनाचे अनंतपण निर्माण झाले, मनाचे सुमन झाले की मुक्तीचा निर्झर म्हणजे मुक्तीचा खळाळता ओढा किंवा झरा सतत हृदयामध्ये वाहू लागतो. आणि हे मुक्तीचे जल किंवा मुक्तिरूपी तीर्थ सर्वांनाच आपल्या हृदयामध्ये प्राप्त होते. आणि अशा मुक्ती निर्झरावर न्हाणे, न्हाणे म्हणजे आंघोळ करणे, त्याचं प्राशन करणे म्हणजे तीर्थ प्राशन करणे आणि कायमस्वरूपी संसारात असूनही सदा मुक्त असणे माणसाला शक्य होते.